हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनेल. आणि मी वैष्णवी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या व्लॉगमध्ये. आज आता मी साडी वगैरे घातली, रेडी झाली. तुम्हाला अंदाज आलाच असेल आज काहीतरी ही करणार आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि दर गुरुवारी मी तर सगळ्यांच्या प्रमाणे जी पूजा असते गुरुवारची ती करतच असते. सो म्हटलं आज तुमच्यासोबतही शेअर करावी. माझी बाकीची सगळी कामं उरकलेली आहेत. देवाची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. आता मी जी आपली मार्गशीर्ष महिन्यातली पूजा असते ती करणार आहे. तर चला तुमच्यासोबत शेअर करते मी कशी करते ते. त्या इथं माझी आधी देवांची जी रोजची पूजा असते ती इथं करून झालेली आहे. देवाची पूजा केल्यानंतर ना खरंच किती प्रसन्न वाटतं ना. आणि ही सगळी तयारी मी आधी करून ठेवते, कारण मला ना सारखं मग हे राहिलं ते राहिलं विसरलं आणि माझ्याकडून खूप गोष्टी विसरतात पूजा करताना. सो मी इथं अशी सगळी तयारी पहिला करून घेतली होती. मग आधी मी इथं चौरंग वगैरे मांडत नाही, जागा कमी असल्यामुळं मी जिथं पॉसिबल होईल मी तिथं करायचा प्रयत्न करते. सो आमच्या टीव्ही युनिटच्या कोपऱ्यातच मी इथं ही पूजा मांडत असते. नेहमी इथंच मांडते, म्हणजे थोडक्यातही होते आणि आवरायला पण नंतर बरं पडतं. मग आधी मी इथं छान असं कापड अंथरून घेतलंय किंवा वस्त्र अंथरून घेतलंय. त्याच्यावरती तांदळाची रास घातली आहे. मग जो कलश मांडायचा आहे तो मांडलाय. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, दुर्वा आणि सुपारी आणि ₹1 नाणं मी त्याच्यामध्ये टाकलंय. आता हा सगळा जो विधी असतो तो जे पुस्तक असतं त्याच्यामध्ये दिलेला असतो. मी त्याच्यातलं बघूनच सगळं करत असते. आता बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र किंवा देवीला घालायची साडी, मुखवटे असं खूप काही काही मिळतं. पण मला ना जो मुखवटा असतो तो घ्यायचा आहे आणि तो मला कोल्हापूरमधूनच घ्यायचा आहे, कारण तिथं खूप छान रेखीव असे मुखवटे भेटतात. तसे इथं पुण्यात मला अजून तर कुठं भेटलेले नाहीये. सो मी ते घेतलेले नाहीये. ते जेव्हा घेईल तेव्हा मी बरोबर त्याच्या वस्त्र वगैरे सगळं घेणार आहे. सो त्याच्याऐवजी मी आता असा जुगाड करत असते, काही ना काहीतरी वेगळं पण मी करायचा ट्राय करते. इथं मी एक ब्लाउजचा पीस घेतलाय आणि त्याच्या छोट्या-छोट्या निऱ्या घालून त्याला मधून फोल्ड करून असं त्याला बांधून घेतलंय मी जो कलश आहे त्याच्या भोवती. आणि त्याच्या निऱ्या छान अशा व्यवस्थित सगळ्या मी पसरवून घेतल्यात, म्हणजे आपल्याला साडीसारखा त्याला लूक येईल थोडाफार. साडी सेट करून झाली की मग मी आधी जे दागिने घालायचेत मला देवीला ते घालून घेते. नंतर काय होतं, जेव्हा आपण नारळ वगैरे ठेवतो त्याच्यानंतर मग दागिने घालता येत नाहीत. सो मी हे सगळं आधीच करून घेते आणि मग जो आपण नारळ असतो तो मी ठेवते. इथं मी दागिने घालून घेतलेत आणि इथं ना पुण्यात असे रेडीमेडच सगळी पत्री भेटते. मी तीच घेऊन आले होते सकाळी. काही-काही जण इथं आंब्याचे डहाळे पण नुसतं ठेवतात आणि इथं ना असे डोळे वगैरे असणारं ना जे चिटकवायचं असतं ते भेटतं. तर मी तेच घेऊन आले होते आणि नारळाला छान असं डेकोरेट केलं होतं देवीचा लूक यायसाठी. मग छान अशी वस्त्रमाळ वगैरे घालून घेतली आणि मी इथं वेणी घालून घेते देवीला. तर वेणी घातल्यानंतर बघा देवीचं रूप काय सुंदर दिसतंय ते. मग मी बाकीची सगळी पूजा मांडून घेतली. त्याच्यामध्ये सुपारी म्हणून आधी गणपती मांडायचा असतो तो मांडून घेतला. पानाचा विडा ठेवला. फळं ठेवली. आता इथं 5 फळं ठेवतात, पण मी 2च ठेवली. कारण नंतर परत ती कोणी खात नाही. मग जो गणपती म्हणून मांडलेली सुपारी होती त्याची पूजा करून घेतली आणि आपल्या देवीचीही पूजा करून घेतली. आता हे पण प्रत्येकाच्या घरी वेगळ्या-वेगळ्या पद्धतीनं करत असाल, तर तुमच्याकडे कशी पूजा करता मला नक्की कमेंट करून सांगा. देवीच्या पूजेबरोबरच समई, घंटी यांची पण पूजा करायची असते. सो मी इथं समया पण मांडून घेतल्यात. समयांची पूजा करून घेतली आणि छान त्या प्रज्वलित करून घेतल्यात. समया लावल्यानंतर पूजेला एकदम छान असं वातावरण तयार होतं आणि एकदम भारी आपली पूजा दिसायला लागते. समया वगैरे लावल्या, मग अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतली आणि मग हे पुस्तकातली जी कहाणी असते देवीची ती वाचायला घेतली. ऐका लक्ष्मी देवी तुमची कहाणी. द्वापार युगातील सौराष्ट्र देशातील कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, शास्त्रपुराण जाणत होता, ज्ञानानं मनानं मोठा होता. संत प्रसन्न झाले तशी ती मला हो ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. श्री लक्ष्मी देवी की जय. कहाणी वाचली, मग देवीचा छान आशीर्वाद घेतला आणि आरती करायला घेतली. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी मदैत्यासुरमर्दिनी. सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. आरती झाली. आता देवीला पंचामृताचा प्रसाद बनवायचा होता. सो म्हटलं मी कसं बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते. इथं पंचामृताचं पण ना एक प्रमाण असतं. त्याच्यामध्ये 1 चमचा मध, 2 चमचे तूप
त्याच्या दुप्पट म्हणजे 4 चमचे इथे आपल्याला साखर घ्यायची असते. साखरेच्या दुप्पट दही म्हणजे 8 चमचे दही आणि 16 चमचे दूध असं सगळा पंचामृताचा प्रसाद मी देवीला बनवून घेतला आणि त्याचा छान नैवेद्य दाखवला. आता हे पंचामृत ना मलाही खायला खूप आवडतो, सो मी बनवताना जास्त बनवत असते. आणि अशी झाली माझी आजची पूजा. कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा. लग्नाच्या आधीपासूनच ना ही पूजा नेहमी माझ्याकडेच असायची, त्यामुळे मला ही करायला खूप आवडते. सो पूजा झालेली आहे, आरती वगैरे करून झाली आहे. आता पेट पूजा करायची वेळ आहे. सो आज मी फराळाला याचं काहीतरी बनवणार आहे, रताळ्याचं. मला याची ना मी एक रेसिपी पाहिली होती की रताळ्याचे वेफर्स वगैरे चांगले होतात म्हणून. सो म्हटलं आहेत तर ट्राय करूया, कारण अशी पण खिचडी बनणारच आहे. सो साईडला म्हणून आपलं काहीतरी क्रंच भारी वाटतो जेवायला, म्हणून मी आता ह्याचे वेफर्स ट्राय करणार आहे. सो तुमच्याबरोबरच शेअर करते की कसे होत आहेत. चांगले झाले तर ठीक, नाही झाले तर तुम्हाला ही डेमो भेटेलच. तर चला बनवूया ह्याचे वेफर्स. पहिलं तर याची मी साल काढून घेते. तर हे जे साल काढलेले रताळे आहेत ते लगेच काळे पडतात, सो मी इथं पाण्यात ठेवते त्यांना. अशाच सगळ्या रताळ्यांची मी साल काढून घेणार आहे. आता इथं मी बाउलमध्ये पाणी घेतलंय, ही खिसणी, आणि आपल्याला ह्याचे मस्त असे चिप्स पाडून घ्यायचे. असे आपल्याला चिप्स पाडायचे. तर मी सगळे पाडून घेते. तर आपले सगळे वेफर्स किसून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता ह्यांचा आकार छोटा मोठा वाकडा तिकडा झालेला आहे, कारण रताळे एकसारखे नव्हते त्यामुळं. आणि हे आता आपल्याला पूर्ण पुसून सुकवून घ्यायचे आहेत. तोपर्यंत इकडं मी तेल पण कढईत तापायला ठेवलंय. तेल तापते तोपर्यंत आपले हे वेफर्स आपण सुकवून घेऊयात. रताळे ना बटाटा जसा आपण खिसतो ना तसं एवढं खिसायला इझी नसतंय. त्याच्यातून थोडंसं असं चिकट चिक सारखं थोडंसं येत होतं, त्याच्यामुळे ना मला खिसताना खूप सावधानीनं खिसावं लागलंय. सो तुम्ही पण रताळं खिसत असाल तर ही काळजी नक्की घ्या. एवढे पीसेस जे आहेत ते मी व्यवस्थित पुसून घेते. त्याच्यातलं पाणी सगळं आपल्याला पुसून कोरडं करायचं आहे. तुमच्याकडे टिश्यू वगैरे असेल तर तुम्ही टिश्यूनं पण हे करू शकता, एकदम लवकर होईल. इथं आपलं तेल व्यवस्थित तापले. आता मी हे वेफर्स जे आपण बनवलेत ते सगळे एक एक करून सोडून घेते. वेफर्स सोडताना आपलं तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे. जसं आपण बटाट्याचे वेफर्स तळून घेतो ना तसंच यांना पण आपण छान थोडेसे असे गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत तळून घ्यायचे आहेत. एक 2च मिनटात तुम्ही बघू शकता ह्याचा कलर चेंज व्हायला लागला आहे आणि हे हलके हलके लागायला लागलेत आपल्याला. ह्याचा क्रंच पण खूप छान आला आहे. आता हे झालेत, आपण ह्यांना काढून घेऊया. या कलरपर्यंत आपल्याला वेफर्स व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. एकदम छान तळले गेलेत. दुसरी बॅच पण टाकून घेते. हे वेफर्स तळताना फक्त एक काळजी घ्यायची की आपल्याला ते व्यवस्थित आधी कोरडे करायचे आहेत आणि मगच तेलात टाकायचे, नाही तर थोडं जरी पाणी राहिलं ना तर तेल अंगावर उडायची शक्यता असते. बघा आपला हा पण व्यवस्थित ही पण बॅच झालेली आहे. कलर पण बघू शकता तुम्ही काय सुंदर आलाय. इथं आपले वेफर्स रेडी झालेत. आता त्याच्यावरती थोडंसं मीठ ॲड करते मी चवीसाठी. आणि तिखटासाठी मी इथं मिरेपूड वापरते. तुम्ही लाल तिखट वापरलं तरी चालेल. आणि तुम्ही जर उपवासासाठी बनवत नसाल तर तुम्ही कोणतेही ह्याच्यामध्ये फ्लेवर्ससाठी मसाले ॲड करू शकताय. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ.
आणि इथं रेडी झालेत आपले उपवासाचे स्पेशल असे रताळ्याचे वेफर्स. आता ह्याचा क्रंच तुम्हाला दाखवते मी. कसले कुरकुरीत झालेत. आणि इथं रेडी झालेत आपले रताळ्याचे चिप्स किंवा वेफर्स. मी तुम्हाला एक ट्राय करून दाखवते कसे लागतात ते. तुम्ही आवाज ऐकला? इतके क्रंची झालेत ना. आणि हे तुम्ही जर कोणाला न सांगता खायला दिले ना की हे रताळ्याचे आहेत, समजणारच नाही. आता टेस्ट केल्यावरती माझं तर मन राहत नाही. आता मला असं झालं कधी एकदा खाईल. उपवासही भूक लागली, अजून खिचडी करायची आहे. तो चला आता तुम्ही पण हे ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले ते. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.